ठिकाणी बिनविरोध झालेले आहे, त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे बऱ्यापैकी उमेदवार होते, कुठेतरी त्यांच्यावरती दबाव असल्याच्या काही तुमच्याकडे दबाव आहेत आणि पैशाचा वापर आहे. मी म्हटलं किंवा नेत्यांना कुठेतरी कमी पडले का आपल्या उमेदवाराला सांभाळण्यामध्ये? राऊत साहेब, एक विषय असा आहे की अर्ज मागे घेण्याची मुदत संपलेली आहे. सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये बंडखोर आहेत. तर ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये त्या पक्षात जे अजूनही बंडखोर आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे? बघा, ज्यांनी पक्षादेश डावलून उमेदवारी ठेवलेली आहे त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. माझ्या माहितीप्रमाणे आमच्याकडे जी पद्धत आहे की त्यांना पक्षातून दूर केलं जातं सगळ्यात जास्त जी आणि पक्षातून त्यांची हकलपट्टी केली जाईल उद्धव साहेबांच्या आदेशाने. सगळ्यात जास्त जी बंडखोरी झाली ती स्वतः आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभेत झाली आहे. प्रत्येक एक वॉर्ड असेल, 96 असेल, 196, 97 मध्ये अपक्ष असतील, त्यांनी उमेदवारी केली आहे. काय सांगेल यासंदर्भात? आदित्य ठाकरेंना कुठेतरी बंड शमवण्यात नाही, आम्ही प्रयत्न आम्ही केले, अजूनही प्रयत्न चालू राहतील शेवटपर्यंत. आणि कार्यकर्त्यांना समजवण्याचा काल दिवसभर प्रयत्न झालेला आहे. ठीक आहे, बघू. आता आपण एक मत व्यक्त केलं की दोन्ही पवारांच्या पक्षांनी विलिनीकरण झालं पाहिजे. मी असं मत नाही व्यक्त केलं. तुम्ही मला प्रश्न विचारला. अजित पवार भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जी भूमिका घेत आहेत, त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध भूमिका घेत आहेत आणि त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र निवडणूक लढत आहेत. त्यांचा मार्ग बदललेला दिसतो, हे माझं म्हणणं आहे. हा जर मार्ग बदललेला असेल तर त्यांनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडावी. दोन्ही पवारांच्या पक्षांनी एकत्र यायला पाहिजे. तर त्याच अनुषंगी भाजप विरोधासाठी दोन्ही ठाकरेंच्या पक्षांनी पण विलिनीकरण झालं पाहिजे. अजित पवार आणि शरद पवार यांचा विषय वेगळा आहे. अजित पवारांचा पक्ष अमित शहांचा पक्ष आहे. त्यांनी पक्षामध्ये फूट पाडून ते वेगळे झाले सत्तेसाठी. आपण पत्रकार आहात, आपण मला प्रश्न विचारलेला आहे. सन्माननीय राज ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि ते राजकारणात आले. त्यांनी पक्ष पळवला नाही किंवा चोरला नाही, हे आपण समजून घ्या. मुंबई महापालिका निवडणुकीतली सगळ्यात मोठी मुलाखत ठाकरेंची संयुक्त आणि पहिली मुलाखत तुम्ही घेत आहात. त्याचा काय तपशील आहे? कधी तुम्ही घेत आहात? कधी प्रचाराच्या कुठच्या टप्प्याची मुलाखत सध्या मिळणार आहे? तुमच्याबरोबर कोण असणार आहे? सध्या शिवसेना आणि मनसेमध्ये संयुक्तचा जमाना आहे. संयुक्त वचननामा, संयुक्त बैठका, संयुक्त प्रेझेंटेशन, संयुक्त सभा, हे सगळं संयुक्त असल्यामुळे मी नेहमी माननीय उद्धव साहेबांची मुलाखत घेत असतो किंवा बाळासाहेबांच्या खूप मुलाखती घेतल्या. यावेळेला अशी एक चांगली सूचना आली, मग संयुक्त मुलाखत का नको? आणि त्याला या संयुक्त मुलाखतीला माननीय उद्धव साहेब आणि माननीय राजसाहेब यांनी मान्यता दिली. मुलाखत घ्यायला आता जर दोन नेते मुलाखत संयुक्त देत आहेत तर मग मुलाखतकर पण संयुक्त पाहिजेत. त्याच्यामुळे मुलाखतीला यावेळेला माझ्याबरोबर महेश मांजरेकर आहेत. अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते प्रसिद्ध महेश मांजरेकर आणि मी ही संयुक्त मुलाखत घेऊ. आता मांजरेकर का आहे? त्यांनी सुरुवात केली एका मुलाखतीतून, एक प्रश्न विचारला आणि त्यातून राजसाहेबांनी जे उत्तर दिलं त्यातून ही संपूर्ण संयुक्त ही प्रक्रिया सुरू झाली. एकत्र येणं, चर्चा करणं. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की मांजरेकरसुद्धा मुलाखतीला असावे, म्हणजे मुलाखत अधिक रंगतदार, रंजतदार होईल. पण ही मुलाखत तुम्ही कधी घेत आहात आणि ही कधी टेलिकास्ट होणार? म्हणजे कधी? ही मुलाखत 6 तारखेला आम्ही घेत आहोत. त्यानंतर ताबडतोब ती प्रदर्शित करण्याचा आमचा मानस आहे. स्वतः महायुतीचा जो मोठा मेळावा आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात होतोय, स्वतः मुख्यमंत्री असतील, शिंदे असतील, अजित पवार, अनेक जे मोठे नेते ते आज प्रचाराचा शुभारंभ स्वतः वळीमधून करतायत. मराठी बहुल भाग आहे तुमचा मतदारसंघ. म्हणजे असं आहे की जर मुख्यमंत्री एखाद्या मतदारसंघात आले तर तिकडे त्यांचे उमेदवार निवडणूक लढतायत ना त्यांचे उमेदवार. मग ते आले तर त्याच्यामध्ये आक्षेप घ्यायचं कारण काय? राज्याचे मुख्यमंत्री आहेत, भाजपचे नेते आहेत, निवडणुकीचे सूत्रधार आहेत. कालच त्यांचं विधान ऐकलं की आम्ही या वेळेला वेगळ्या पद्धतीनं महानगरपालिका निवडणुका लढतो. वेगळ्या पद्धतीनं म्हणजे काय? भरपूर
आतापर्यंत जेवढे पैसे टाकले नाही तेवढे पैसे टाकणार, की उमेदवारांवरती धाकधपटचा दहशत निर्माण करून निवडणुका जिंकणार? वेगळ्या पद्धतीनं ते निवडणुका लढणार आहेत. आम्ही पण लक्ष ठेवणार की वेगळी पद्धत काय आहे. यांचा जो व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, काल तुम्ही ट्विट केलेला आहे, हरिभाऊ राठोड आणि अन्य पक्षांनी त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. मग अहवाल मागवलाय निवडणूक आयोगाने नेहमीप्रमाणे, अहवाल मागवलाय ना. असा प्रकारचा अहवाल हा 8 तासात जायला पाहिजे. 8 तासात गेलाय का अहवाल? नाही. हे राज्य गुंडांचं, झुंडांचं आणि पुंडांचं आहे. तसं नसतं तर भरत गोगावले नावाचे जे मंत्री आहेत त्यांचा मुलगा अद्याप फरार नसता. अटेम्प्ट टू मर्डर, हत्येचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली पोलीस त्याला शोधतायत. 1 महिना होऊन गेला आणि मंत्र्यांचा मुलगा रायगड पोलिसांना अद्याप सापडत नसेल तर रायगडच्या पोलीस अधीक्षकांवर कारवाई केली पाहिजे. काय करतात गृहमंत्री? त्याच पद्धतीने गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य विधानसभा अध्यक्षांनी केलेलं आहे. पण विधानसभा अध्यक्ष, त्याच्यामुळे विधानसभा अध्यक्ष असतील, सांगितलेलं आहे की इमिजिएट ऍक्शनने हरिभाऊ राठोड त्यांना अधिकार नाही येतो. काढा. त्यांना ते जेव्हा विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर सभागृहात बसलेले असतात तेव्हाच त्यांना अशा प्रकारच्या सूचना देण्याचा अधिकार असू शकतो. ते जेव्हा बाहेर पडतात तेव्हा त्यांना तो अधिकार नाही. त्यांनी पदाचा पूर्णपणे गैरवापर केलेला. त्याच्यामुळे विधानसभा अध्यक्षांवरती रितसर कारवाई होणं गरजेचं आहे. सर, वंचित आणि काँग्रेसची आघाडी झाली, मात्र जागा वाटपामध्ये मोठा घोळ पाहायला मिळतो. पहिल्यांदा 16 जागा वंचित गेल्या, परत 5 जागांची फ्रेंडली फाईट. काँग्रेसचं पाऊल चुकलं कुठेतरी. बिनविरोध निवडून येणं हा जसा घोळ आहे मोठा, तसे काही ठिकाणी असे घोळ झाले. बोले हिंदी में हिंदी में सवाल ये है कि जिस तरीके से 66 लोग बिना किसी चुनाव के मुंबईकरांसाठी करून बोलिए. दाखवला हा होता. बिना किसी मतदान के मराठी महाराष्ट्र में 66 बात ऐसी है, देश के चुनाव के इतिहास में कभी ऐसा नहीं हुआ. इतने लोग निर्विवाद कभी चुनकर नहीं आए, न महाराष्ट्र में न देश पर. लेकिन महाराष्ट्र में पैसे की ताकत, साम दाम दंड भेद की ताकत से जो विरोधी उम्मीदवार है उनको उनका नॉमिनेशन पीछे लेने के लिए बाध्य किया गया. 64 लोग निर्विरोध कभी चुनकर आए हैं क्या? मुंबई, ठाणे, जळगाव, नाशिक, पनवेल, ये क्या ट्रेंड है? फिर जो मतदार है, मतदाता है, वो क्या करे? वो क्या करेंगे मुझे बोलिए? उनको वोट डालना है, आपने उनका अधिकार छीन लिया. इस देश में बड़े बड़े नेता हो गए, अटल बिहारी वाजपेयी से लेकर पंडित नेहरू तक. कभी कोई निर्विरोध चुनकर नहीं आए. महाराष्ट्र में बड़े बड़े नेता हुए थे, कभी निर्विरोध चुनकर नहीं आए. प्रधानमंत्री मोदी, अमित शाह भी निर्विरोध चुनकर नहीं आए. लेकिन महाराष्ट्र में भ्रष्ट करप्ट प्रैक्टिस शुरू हो गई. पूरी यंत्रणा, चुनाव यंत्रणा को खरीद कर ये अपने विरोधी दल के उम्मीदवार को भी खरीद लेते हैं. या दहशत में लाकर उनसे नॉमिनेशन पीछे लिया जाता है और अपने आप को निर्विरोध चुनकर आया ये डिक्लेयर किया जाता है. ये बहुत ही लोकतंत्र के लिए धोखा और खतरा है. शेवटचा प्रश्न आहे सर.